पंतप्रधान मोदींची आज नांदेड आणि परभणीमध्ये जाहीर सभा होतीये। प्रताप पाटील चिखलीकर आणि महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 9 वाजता नांदेडमध्ये तर दुपारी 12 वाजता परभणीमध्ये सभांचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाण, गिरीश महाजन हे उपस्थित राहतील। पंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। चे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली आहे। नांदेड शहरातील कवठा भागामध्ये मोदी मैदानावर ही सभा आयोजित केलेली आहे। आपण पाहू शकतो या सभेसाठी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना फॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आसनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नांदेडमध्ये त्यांचं हे तिसऱ्यांदा नांदेडमध्ये आगमन होणार आहे। तिसऱ्यांदा त्यांची सभा पार पडणार आहे। 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाचे उमेदवार असताना त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी याच ठिकाणी सभा घेतली होती। त्यानंतर आज 2024च्या लोकसभेमध्ये सुद्धा प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची सभा आज नांदेड शहरामध्ये पार पडणार आहे। त्यानंतर आता प्रतापराव चिखलीकर यांचा प्रताप कसा गाजवणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यशपाल भोसले, टीव्ही 9 मराठी, नांदेड।